पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघ खुला झाल्याने इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी मिळवण्यासाठी कसोशीने प्रयत्न चालू आहेत, तर दुसरीकडे या मतदारसंघात करवीर व दक्षिणमधील गावचा समावेश झाल्याने नेत्यांना अस्तित्वासाठी उमेदवार तोडीस तोड निवडण्यासाठी राजकीय घडामोडी चालू असल्याचे दिसत आहे। गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत परिते जिल्हा परिषद मतदारसंघ व निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघ असे होते। स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील यांचे चिरंजीव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती। त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भोगावतीचे माजी उपाध्यक्ष हंबीरराव पाटील यांचा 7,000 मतांनी पराभव केला होता। तर निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणुकीत काँग्रेसची संभाजी बोटे यांच्या विरोधात 346 मतांनी भाजपच्या संध्याराणी बेडगे यांनी विजय मिळवला होता। गेल्या वेळच्या परिते जिल्हा परिषद मतदारसंघ संपुष्टात आणून त्यामधील परिते, माळुंगे, कुरुगली, कोरडू, येवती, कोथळी ही गावे निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघात समाविष्ट करण्यात आली आहेत। तर निगवे खालसा या मतदारसंघातील नागाव, नांदगाव, दिंडेली, दर्याचे वडगाव, केबवडे ही गावे कळंबा मतदारसंघात समाविष्ट करण्यात आली आहेत। या मतदारसंघात माजी गृहराज्यमंत्री आमदार सतीश पाटील, आमदार अमोल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राहुल पाटील गटाचे कार्यकर्ते जिल्हा परिषद निवडणुकीत इच्छुक आहेत। यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाकडून इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक आहे। यामध्ये काँग्रेस पक्षामधून माजी पंचायत समिती सदस्य करणसिंह पाटील येवती, माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील इस्पुर्ली, पंचायत समिती सदस्य सागर पाटील निगवे, विजय पाटील बेले, अजितदादा पवार, राहुल पाटील राष्ट्रवादी पक्षाकडून कुरुगली सेवा संस्थेचे चेअरमन साताबा पाटील, जयवंतराव पाटील दूध संस्थेचे माजी चेअरमन डॉक्टर दिग्विजय पाटील कुरुगलीकर, परिते सरपंच मनोज पाटील, कुरडूचे माजी सरपंच संदीप पाटील, उबाटा शिवसेनेकडून भरत आमते, कोथळी जीवन पाटील, सुये भाजपकडून रणजित पाटील, संजय वनाळकर आदी इच्छुक आहेत। सातापा पाटील व डॉक्टर दिग्विजय पाटील यांनी मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते, नेते मंडळी तसेच मतदारांच्या गाठीभेटीवरती भर दिला आहे। या मतदारसंघातील निकाल निगवे, परिते, कुरुगली या गावातून जो उमेदवार मताधिक्य घेणार तोच विजयाला गवसणी घालण्याची शक्यता आहे। त्यामुळे नेते उमेदवारी याच गावाला देण्यासाठी आग्रही राहतील अशी शक्यता आहे। आरके न्यूज प्रतिनिधी पत्रकार सागर धुंद्रे, राशोडी। ताज्या बातम्यांसाठी आरके न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी।